नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. मल्ल गणराज्याला मगध साम्राज्यात अजातशत्रूने विलीन केले. हर्यक वंशाचा संस्थापक बिंबिसार हा होता. मगधचा अजातशत्रू शासक आम्रपालीच्या प्रेमात पडला होता. नंद घराण्याची स्थापना महापरमानंद यांनी केली. अजातशत्रू मगध शासनाचा उल्लेख पितृहंस असा केलेला आहे. बिंबिसारने अंग महाजनपद जिंकून मगध साम्राज्याचा भाग बनवलेला आहे. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहे. जीवक बिंबिसार दरबारात राजवैद्य होता. जीवक बिंबिसारच्या दरबारात काय होता? राजवैद्य म्हणून होता. हर्यक वंशाचा अंतिम शासक नागदशक हा होता. हर्यक वंशाच्या अजातशत्रू या शासकास कोणी संबोधले जाई? त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार. पाली ग्रंथामध्ये गावाच्या प्रमुखास ग्रामभूजक म्हटले आले आहे. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार. उज्जैनचे प्राचीन नाव अवंतिका असे होते. आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल उज्जैनचं प्राचीन नाव काय होतं? तर अवंतिका होते. लक्षात राहू द्या, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ग्रीक युनानी लेखकांनी धनानंद यांचा उल्लेख अग्रमित्र असा केलेला आहे. सिकंदरने भारतावर इसवी सन पूर्व 326 मध्ये आक्रमण केले होते. त्यानंतर मगधची प्रथम राजधानी राजगृह होती. हा क्वेश्चन पण महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहू द्या. मगधची प्रथम राजधानी कधी होती? कोणती होती? तर राजगृह ही होती. लक्षात राहू द्या. 16 महाजनपदाची सूची अंग उत्तर निकाय या ग्रंथामध्ये उपलब्ध आहे. मगध शासक अजातशत्रू याचे नेहमी वजिसंग गणराज्यासोबत युद्ध वा संघर्षाचे संबंध होते. त्यानंतर शेषुनागाने अवंती वत्स्य राज्याचा विलय मगधमध्ये केलेला आहे. त्यानंतर काश्य आणि लिच्छविया विलय मगधमध्ये अजातशत्रू याने केला. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत. चाणक्याचे वास्तविक नाव विष्णुगुप्त असे होते. आपल्याला विचारल कोणी चाणक्याचं वास्तविक नाव काय होतं? तर विष्णुगुप्त होते. लक्षात राहू द्या. चाणक्याद्वारे लिखित अर्थशास्त्राचा प्रतिवादित विषय राजकारण हा होता. चंद्रगुप्त मौर्य यांनी सेल्युकस ग्रीन सेनापतीचा पराभव केला होता. त्यानंतर चंद्रगुप्ताने भद्रशहाकडून जैन धर्माची दीक्षा घेतली होती. कुठल्या धर्माची दीक्षा घेतली होती? तर जैन. कोणाकडून? भद्रशहाकडून. लक्षात राहू द्या. सेल्युकस निकटरचा राजदूत म्हणून मॅगस्थनीज चंद्रगुप्ताच्या दरबारात आला होता. वायू पुराणानुसार बिंबिसारचा उल्लेख भद्रसार नावाने केलेला आहे. अशोक मौर्य सम्राट होण्यापूर्वी अवंती राज्याचा राज्यपाल होता. त्यानंतर धन्यवाद. एक क्वेश्चन राहिला विद्यार्थी मित्रांनो, तो बघू आपण. अशोकाच्या नावाचा उल्लेख मास्की व गरजरा या अभिलेखात सापडतो. धन्यवाद.